13च्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आपल्या भागाचे आवर्जून उपस्थित असलेले दमदार आमदार माननीय देवेंद्रदादा कोठे, ज्यांची निवडणूक प्रमुख म्हणून निवड झालेली आहे, त्या माझ्या भगिनी विजयाताई वड्डेपल्ली, इथे उपस्थित असलेले चारही आपले 4 अबकड भागातले उमेदवार, माझ्या सुनीताताई, अंबिकाताई, त्याचबरोबर विजय आणि सत्यनारायणजी, स्टेजवर सर्व उपस्थित असलेले आमचे उपमहापौर प्रवीणजी, आमचे शहराचे कॅशियर ज्यांच्या हातात सगळे कॅश असते आमचे असे उपलब्धता त्यांच्याबद्दल सांगेन मी. शहराचा आर्थिक कारभार सगळं तुमच्या हातात आहे. सर्व उपस्थित कमल साहेब आमचे, त्याचबरोबर आणि आमच्या साहेब, आमचे महेश, सगळे मान्यवर दिलीप दादा, सर्वच उपस्थित मान्यवर, समोर बसलेले सर्व उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनी, प्रचार आपला केव्हा सुरू झालेला आहे. कार्यालयाचं उद्घाटन ही एक औपचारिकता आहे आणि कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र जमतो. आता आपण सगळेजण आपले प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रदादा चव्हाण या आमच्या उपस्थितीमध्ये मोठा मेळावा घेतला. मेळावा घेण्याचं मुख्य कारण असं असतं की सर्वांना एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते. भारतीय जनता पार्टी देशात आणि राज्यात किती मोठ्या प्रमाणाचं काम करते आणि आपल्या उमेदवारांनी ते कशा पद्धतीने सांगायचं उमेदवारांच्या पर्यंत पोहोचून मतदारांच्या पर्यंत, ही एक आपली ज्याला काय म्हणतो आपण रिहर्सल असते की बाबा आपण कसं जायचं मतदारांच्या समोर, काय सांगायचं नेमकं, दादांनी केलेली कामं सांगायची आहेत. आपण इथल्या आपल्या मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांनी केलेली स्थानिक निवडणूक ही आताच्या आमदार हे आपल्या वॉर्डाच्या कामावर असते. देशात काय चाललंय, राज्यात काय चाललंय याच्याशी लोकांना काही देणं घेणं नसतं. लोकांना कशी काय दैनंदिन पाणी आम्हाला रोज मिळेल का, आमची साफसफाई होणार का रस्त्याची, आमच्या घरातला कचरा तो वेळेवर जाईल का, दिवाबत्तीची सोय आमची व्यवस्थित होईल का, आमच्या आरोग्याच्या सुविधा चांगल्या प्रकारे मिळतील का, दवाखान्याच्या सुविधा आम्हाला, तसंच महानगरपालिकेच्या माध्यमातून किती प्रकारची कामं घेऊन आमचा टॅक्स कमी होईल का, आमचं पाण्याचं बिल जरा कमी वाढेल का, कारण सोलापूर महानगरपालिका पाण्याची जास्तीत जास्त बिल देणार का. आम्ही अशी तक्रार करतो, आता आम्ही सत्ताधारी आहोत पण विरोधी पक्षात असताना आम्ही ही तक्रार करायची, तुम्ही आम्हाला पाणी किती दिवस देता, शहरात पाणी कमी देतात आणि बिल वर्षभराचं लावतात, आठवड्यात पाणी नव्हतं देतात आणि बिल किती लावतात, असं आम्ही सारखं मांडायचो. पण आता आपण सत्ताधारी आहोत त्यामुळे लोक आपल्याला म्हणणार पाणी किती कमी देतात आणि बिल किती येतात. आपण त्यांना सांगायचंय की आम्ही आता एकदा वर्षभरामध्ये दादांच्या पाठपुराव्याने जी पाईपलाईनची जी दुहेरी पाईपलाईन मंजूर झालेलीच होती, परंतु त्याच्यासाठी लागणाऱ्या टाक्या डिस्ट्रीब्युशन लाईन ह्याच्यासाठी आणखी 1000 कोटीची आवश्यकता होती. आपण काय करतो, कचऱ्याची गाडी आता आली नाही की आपल्याला काय असतं, बायकांना सवय असते सकाळी सकाळी कचऱ्याची गाडी आली तर बरं, तर आपल्या कचऱ्याच्या घरात काढायचा, दुसऱ्याच्या दारात घेऊन टाकायचा. असं न करता आपण आपला कचरा घरात गाडी रोज येते, आता येते ना गाडी रोज येते, त्याच वेळेला आपण कचरा टाकायचा. ही सवय आपण लावून घेतलेली आहे आणि सोलापूर शहर सुंदर आणि स्वच्छ करण्याचा वाटा आपल्या भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे. सातत्याने महानगरपालिकेकडे पाठपुरावा करणे, आता नवीन कचऱ्याच्या गाड्या आलेल्या आहेत, त्याचबरोबर स्वीपर मशीन मोठ्या रस्त्यावरती आलेले आहेत, छोट्या छोट्या रस्त्यांसाठी स्वीपर मशीनचा प्रयोग चालू करणार आहोत. त्या सगळ्या सुविधा नाही, पण आपण जेव्हा आपले हक्क आपल्याला माहिती असतात तेव्हा आपली कर्तव्य पण आपल्याला माहिती पाहिजे. वेळच्या वेळी आपण या गोष्टी केल्या पाहिजे, टॅक्स वेळेवर भरला पाहिजे, त्याचबरोबर महानगरपालिकेची सुविधा चांगल्या पद्धतीने वापरल्या पाहिजे, पाण्याचा गैरवापर नाही केला पाहिजे, कारण पाणी एक नैसर्गिक संपत्ती आहे, पाणी आपल्याला निर्माण करता येत नाही, नैसर्गिक संपत्तीचा वापर आपण चांगला केला पाहिजे. दुसऱ्या बाजूने आता विजयाताईंनी सांगितलं की ह्या झाल्या आपल्या दैनंदिन गरजांच्या गोष्टी. आता हॉस्पिटल फुकट आहे आपल्याला,
महापालिकेचा दवाखाना औषधं सगळं मोफत मिळते. अत्यंत चांगले दवाखाने महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. महिलांच्यासाठीचा चांगला दवाखाना जिल्हा महिला बाल रुग्णालय अतिशय चांगला सिव्हिलमध्ये पण चांगल्या प्रकारच्या सुविधा आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचबरोबर ताईंनी गावाही सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची कार्ड आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला काय मिळालं? आयुष्यमान भारत कार्ड. त्याच्यावरती काय? त्याच्यावरती तुम्हाला 5 लाखापर्यंत सगळे ऑपरेशन्स आणि उपचार मोफत होतात. शिवाय उज्ज्वला गॅस योजना तुम्ही सगळ्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. त्याचबरोबर मुलांच्यासाठी ज्या सुविधा आहेत, मुलगी झाल्यानंतर तिच्या नावावरती डिपॉझिट ठेवणं, तिला पैसे मिळणं आणि सगळ्यात महत्त्वाची योजना जी मिळाली आपल्याला ती म्हणजे लाडकी बहीण योजना. आता सगळे इतर पक्ष सारखे म्हणतात ही योजना आम्ही आणली, आम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकले, पण खरं तर तुम्हाला सांगायचं तर ही योजना देवाभाऊंनी आणली. देवाभाऊंनी सगळ्या बहिणींचा विचार केला. माझी ही भगिनी प्रत्येक वेळेला आपल्या छोट्या छोट्या गरजांसाठी मुलाला फी भरण्यासाठी असेल, तिला ट्युशनला पैसे देण्यासाठी असेल, तिला एखादी आवड गाडी घ्यायची असेल किंवा घरातली काही गरज असेल, दवाखाना औषध पाणी, छोट्या छोट्या गरजांसाठी प्रत्येक वेळेला तिला गरजा माणसाकडे हात पसरायला नको, म्हणून तिला स्वाभिमानाचे 3,000 रुपये दर महिन्याला मिळतात. आपल्याला गॉसिप्स करतात, आपल्याला सगळं आपोआप होतं की या फक्त निवडणुकीपुरत्या आहेत. पण निवडणूक जेव्हा झाली, वर्षापूर्वी आता निवडणूक झाली, वर्षापूर्वी निवडणूक झाली तेव्हा ही योजना सुरू झाली. वर्षभर पैसे चालू केली, बंद झाले का? नाही झाले बंद. कारण आपण महाराष्ट्र शासन देवाभाऊजी आपल्याला गॅरंटी देतात ती आपलं सरकार असेपर्यंत, म्हणजे आपण 1947चा पुढचं बघतोय, म्हणजे नक्की 1947 पर्यंत आपलं सरकार आहेच आहे, तोपर्यंत आपले पैसे बंद होणार नाही याची तुम्ही खात्री बाळगा. आणि 50% महिला मतदार आहेत, लक्षात ठेवा. यादीमध्ये आपण सोलापूर शहरामध्ये नाही, भारतामध्ये 50% महिला मतदार आहेत. त्यामुळे 50% आम्हाला 51% मतं पाहिजे. 50% मतं इकडे देतील आणि 1% तुमच्या पास. पण याचा अर्थ तुम्ही 1% द्यायचं नाही, तुम्ही परत 50% द्यायचं. त्यामुळे 100% मतं आपल्याला मिळायची. कारण मगाशी दादांनी सांगितलं की प्रभाग 13 हा आपल्या मध्य विधानसभेचं नाव आहे. कारण आपल्याला अनेक वर्षानुवर्ष इथे भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवलेला आहे, तोच तसा आपल्याला बळकट ठेवायचा याही वेळेला. म्हणून आपले 4ही उमेदवार सगळ्या बाजूचे मिळून दिलेले सक्षम उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले. महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहर असं एकमेव शहर आहे की तिथे 102 उमेदवार कमळाच्या चिन्हावर उभे आहेत. फक्त सोलापूर शहरामध्ये. मग आपली जबाबदारी वाढते, दादाची जबाबदारी वाढते की माझ्या मतदारसंघामध्ये किती कमळ उगवले पाहिजे. तर आपल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये 100% कमळाचे लोक निवडून आले पाहिजे. आपला उमेदवार कोण आहे? आपला उमेदवार सुनीता कमळ, आपला उमेदवार सुनीताताई, विजय, हे सगळे कमळाचं चिन्ह घेऊन उभे आहेत, पण आपला उमेदवार कमळच आहे. आणि त्यामुळे आपण कोण उमेदवार आहे हे मला काही माहिती नाही. मला पक्षाचा उमेदवार, माझं चिन्ह कमळ आणि फक्त दिसलं कमळ की बटन एवढंच आपलं काम. तुमच्यासाठी काम करणारे दादा इथं खंबीरपणे उभे आहेत. तुम्ही वर्षभर आम्ही तुम्हाला काहीही मागत नाही, 5 वर्षांनी तुम्ही मत मागायला, त्याच्याबद्दल काही मागतोय का? काही मागतोय का? तुम्हाला आम्ही देतच आलोय. वर्षभरामध्ये दादांनी आपल्या मतदारसंघामध्ये सोलापूरच्या नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका मतदारसंघामध्ये 200 कोटी रुपयाची कामं आता मंजूर करून आणलेली आहेत. त्यापैकी बहुतांश कामं सुरू झालेली आहेत. म्हणजे आमदार झाल्यानंतर काय करू शकतो, आपल्या अधिकारामध्ये कुठल्या योजनेमध्ये आपलं शहर बसवू शकतो, कुठल्या वित्त आयोगामध्ये किती पैसे मिळतात, केंद्राच्या आणि राज्याच्या निरनिराळ्या योजनांमधून सोलापूर शहराच्या विकासासाठी किती निधी उपलब्ध होऊ शकतो. सातत्याने माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा करणे, माननीय आपले पालकमंत्री जयभाऊ गोरे यांच्याकडे पाठपुरावा करणे, माझ्या मतदारसंघामध्ये हे पाहिजे, माझ्या मतदारसंघामध्ये ते पाहिजे, रस्ते पाहिजे, स्वच्छता पाहिजे, झोपडपट्टी निर्मूलन केलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी सातत्याने पाठपुरावा करून देवेंद्र दादा करत असतात. आणि ते कशामुळे करतात?
आपण सगळ्यांनी त्यांना मत देऊन निवडून आणलेले, त्यामुळे हे शक्य झालेलं आहे. आपण काय केलंय, आपली एक जबाबदारी पार पाडली, आपण त्यांना एक मत दिलेलं आहे. पण एका मतासाठी त्यांनी किती परतफेड करतात आपली? 5 वर्ष तुम्हाला कल्पना येणार नाही इतकी परतफेड ते आपल्याला करणार आहे. हे किती व्याजाचा दर आहे बघा त्याचा देण्याचा. मग हे सगळं आपल्याकडे असताना आपल्यासाठी, आणि हे मत आपण कोणासाठी देतोय? आपल्यासाठी देतोय. आपल्याच वाड्याच्या विकासासाठी, आपल्याच मुलाबाळांच्या भविष्यासाठी, आपल्याच सगळ्या गोष्टी. आयटी पार्क कोणासाठी होणार आहे? आपल्याच मुलांसाठी होणार आहे ना. आपल्याच मुलांचं भविष्य चांगलं होण्यासाठी आयटी पार्क सोलापुरात येतो. आपल्या विमानतळाच्या उद्घाटनासाठी जेव्हा देवाभाऊ इथे आलेले, तेव्हा आपण एक मागणी केली देवेंद्र दादांनी की भाऊ आम्हाला इथं आमची मुलं बाहेर होत आहेत, आमची मुलं बाहेर जात आहेत, बेंगलोरला जा, पुण्याला जा, हैदराबादला जा, सगळे म्हातारा इथे राहायला गेले आमच्या इथे. तर तुम्ही आमची मुलं इथे राहावी म्हणून काय करा, आयटी पार्क आम्हाला द्या. एकही मिनिटाचा विचार न करता देवेंद्र भाऊंनी आमच्या आयटी पार्क आपल्याला मंजूर करून दिलं आणि त्याची कार्यवाही सुरू झाली. जागा बघितली, ते इन्फ्रास्ट्रक्चर कसं असावं, काय असावं याची चर्चा सुरू झाली. नुसती चर्चा नाही तर इम्प्लिमेंटेशन होईल. त्यामुळं आपण जे बोलतो ते करून दाखवतो. भारतीय जनता पार्टी विकासाची गंगा केंद्रापासून माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्यापासून राज्यातले माननीय देवेंद्र फडणवीस आणि सोलापूर शहराचे पालकमंत्री माननीय जयाभाऊ गोरे यांच्या मार्फत ही सगळी कामं देवेंद्र दादांच्याकडून आपल्या मतदारसंघात होत आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही एकच मत मागण्यासाठी आता 4 मत द्यायचे तर आपण आता आपल्याला 4 उमेदवाराला एक मत द्यायचं. एकाला एक दिसलं कमळ, उमेदवार कोण आहे आपल्याला काय करायचं, आम्ही काय सांगितलं, उमेदवार कमळ. त्यामुळं आणि फक्त इथल्याच उमेदवारांना नाही, आपले जिथे नातेवाईक असतील, आपले मित्र असतील, आपल्या कुटुंबाचे स्नेही असतील, आपले मुलांची मित्रमैत्रिणी कुठे राहत असतील शाळा कॉलेजेसमध्ये, तर त्यांना पण आपण फोन करून सांगा, प्रत्यक्ष भेटून सांगा की सोलापूर जिल्ह्यामध्ये उमेदवार कोण आहे, तुम्हाला विचारायची सांगायची काही गरज नाही. कुठेही असला तरी कमळावर पुढचं बटन दाबायचं आहे. ही आपल्याला खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी येणाऱ्या 15 तारखेला आमचे कार्यकर्ते तर निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत, तुमच्यापर्यंत येत आहेत. त्यांना तुम्ही सगळेजण इथं उपस्थित असलेले मत देणारच आहे. परंतु या यादीतल्या सर्वांनी, आता कोण परगावी गेले बघा, कोण इथून स्थलांतरित झाले, इथून सोलापूर शहरामध्ये दुसरीकडे राहायला गेलंय का, या सगळ्या गोष्टी तपासा. यादीवर पण आतापासून काम करायला लागेल आणि आपल्याला या 4ही उमेदवारांना 13 प्रभागाची जी शान आहे ती शान ठेवण्यासाठी प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून द्यायचं आहे. त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला या 4ही उमेदवारांच्या चिन्ह कमळाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती आणि सोलापूर शहराच्या आमदारांची आणि अध्यक्षांची मान तुमच्यामुळे उंच होणार आहे. आणि आमच्या कारकिर्दीमध्ये अख्खी महानगरपालिका 75 पेक्षा जास्त मतांनी निवडून आणलेली आम्ही स्वाभिमानाने आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांना सांगितले आज की आम्ही 75 पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणणारे सगळं तुमच्या जीवावर आहे. त्यामुळे तुम्ही हे खरं करून दाखवाल ही अपेक्षा व्यक्त करते. तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आणि इथं देवेंद्र दादांनी या सगळ्या लोकांना सांभाळलेलं आहे. त्यांच्यासाठी आणि आपल्या सगळ्या उमेदवारांसाठी पुन्हा एकदा आवाहन करते, येणाऱ्या 15 तारखेला आपण कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने या 4ही उमेदवारांना विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 13च्या च्या सुनीताताई कामाठी, प्रभाग क्रमांक 13 ब च्या अंबिकाताई चौगुले,
प्रभाग क्रमांक 13 च्या श्री सत्यनारायणजी गुरम, प्रभाग क्रमांक 13 चे उमेदवार श्री विजयजी चिप्पा यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगासाठी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सोलापूर भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षा आमचे मार्गदर्शक आदरणीय रोहित तळवळकर, प्रभाग क्रमांक 13 तसेच शहरमध्ये विधानसभेत विविध क्षेत्रात काम करत असणारे व्यासपीठावर उपस्थित सर्व वडीलधारी मान्यवर, आजी माजी लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रात काम करणारे, विशेषतः भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व सहकारी उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सगळ्या लाडक्या भगिनी व सर्व युवक सहकारी, आज या ठिकाणी या प्रचार कार्यालयाचं मनोगताला सुरुवात करत असताना माझ्या आधी श्री सदानंदजींनी मनोगतात सांगितलं की प्रभाग क्रमांक 13 हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि शहर मध्येचा केंद्रबिंदू आहे. आता बालेकिल्ला म्हणजे काय तर सगळ्यात भक्कम असलेला परिसर. आता परिसर भक्कम आहे म्हणजे की लोक तितके जास्त आले, इच्छुक तितके लोकसंख्या जास्त आली आणि सगळे प्रभावी काम केल्याशिवाय बालेकिल्ला काय तयार होत नसतो. त्यामुळं उमेदवारी कोणाला द्यायची याचा खरा पेच आमदार म्हणून आमच्याकडे असतो, शहर अध्यक्ष म्हणून रोहिणीकडे असतं, प्रदेशाकडे असतं आणि सगळी गोष्टी सामोरे जाताना मग कधी सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न होतो, कधी भौगोलिक समतोल राखण्याचा प्रयत्न करतो, काही जुनं नवीन समीकरण राखण्याचा समतोल होतो. हे करताना सगळ्याच्या सगळ्या 40 लोकांना काय पक्ष उमेदवारी देऊ शकत नाही. कोणीतरी 4 निवडायचं असतं, ते 4 निवडले म्हणजे ते 4 लाडके आहेत आणि बाकीचे 36 परके आहेत असं होत नाही. पक्ष संधी देत असताना मी निश्चितच व्यासपीठावरील सर्व पक्षातील जुन्या सहकाऱ्यांना ज्यांनी अनेक वर्ष पक्षासाठी काम केलं, जे अनेक युवक पक्षाशी जोडले गेले, जे तळमळीने प्रत्येक उपक्रमात सहभागी घेऊन आपला सर्वोच्च पराक्रम पक्षासाठी करत असतात, त्या सगळ्यांना मी इतकं सांगतो की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी ही त्यागाची पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी ही न्यायाची पार्टी आहे. आज आपल्यापैकी अनेकांना पक्ष उमेदवारी देऊ शकला नाही तरी तुमचं मन मोठं आहे की तुम्ही एक दिवस घरात बसला नाही, पक्षाचा आदेश मानून तुम्ही पक्षाच्या उमेदवाराला निवडण्यासाठी एक पाऊल पुढे येऊन सगळ्यांनी आज या पक्षाच्या विजयासाठी एकत्रित परिश्रम करतात. यासाठी मी आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो, आपलं अभिनंदन करतो. परंतु मनोगत व्यक्त होताना मी सर्व ज्येष्ठ मान्यवरांचं, विशेषतः विजयताई असतील, यादगिरी काका असतील, सदानंदजी असतील, भूपती काका असतील, कमशेट्टीजी असतील, दिलीप शिंदेजी असतील, अनेक जण पक्षाकडे प्रभावीपणे इच्छुक होते, महेशजी आत्मटे असतील, सगळ्यांना काय न्याय देणं शक्य नव्हतं. म्हणून मी सगळ्यांची मनापासून जाहीर व्यासपीठातून माफी मागतो. परंतु आपल्याला आश्वासित करतो व्यासपीठावरती पक्षाचं उत्तम उदाहरण आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी 1992 पासून सोलापूर महानगरपालिकेची सभागृह गाजवलं, पक्षासाठी खडतर प्रवास करून पक्षाचा आवाज सभागृहात उंचवला, विरोधी पक्षाच्या काळात सभागृहात पक्षाची भूमिका मांडली आणि पक्ष सत्तेच्या काळात येत असताना एक कार्यकर्त्याचे दुर्दैव म्हणावं लागेल की नेमकं त्याच वेळी त्यांना उमेदवारी नाकारली गेली. परंतु ते कधी बंडखोरीच्या भूमिकेत गेले नाही, कधी पक्षाच्या नाराजीच्या भूमिकेत गेले नाही, पक्षाचा आदेश मानून पक्षाशी काम करत राहिले आणि काळाचा महिमा इतका मोठा असतो की त्यांची उमेदवारी 2017 ला नाकारली गेली. आज 2026 चे एपी फॉर्म या वेळी त्यांच्या हातून दिले गेलं. हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं. हा विश्वास, हा उत्तम उदाहरण आपल्या समोर असल्या व्यासपीठावरती बसलेले आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो की आपण पक्षासाठी आणखी प्रभावीपणे, आणखी जबाबदारी काम करण्याची आपली सगळ्यांची भूमिका राहावी. येणाऱ्या काळात निश्चितच आपल्या कार्याची दखल घेऊन आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करेल हा विश्वास करतो. उद्याच्या महापालिकेच्या निवडणुकीला मतदानाला जाताना आपल्याला वाटतं की भारतीय जनता पार्टीला मत का द्यायचं, भारतीय जनता पार्टीला मतदान कशासाठी करायचा. मी तर 2024 ला भारतीय जनता पार्टीतून आमदार झालोय, परंतु तुम्ही
करायचे. आज समांतर पाईपलाईन चालू झाल्यानंतर शहराच्या गावठाण भागात आज 3 दिवस वाट पाणी पुरवठा होत आहे. शहराच्या मध्यम भागात 4 दिवस वाट पाणी पुरवठा होत आहे व शहराच्या हद्दवड भागात 5 दिवस वाट पाणी पुरवठा होत आहे. ही बाब कुठेतरी मुख्यमंत्री साहेबांकडे मांडली की साहेब पाण्याचा दिवस म्हणजे आमच्या सोलापूरला शाप आहे आणि सोलापूरला जर रोज पाणी करायचं असेल, रोज पाणी द्यायचं असेल तर 892 कोटी रुपयाची योजना मंजूर होणं गरजेचं आहे. मी त्या बैठकीला होतो. फेब्रुवारी महिन्याची ती बैठक होती, मार्च महिन्याची अधिवेशनाच्या काळात. अनेक राज्याच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं काल परवा ते सोलापूरला समांतरसाठी 1000 आता पुन्हा नव्याने 892 कोटी रुपये कसे द्यायचे. मी बैठकीत मोठमोठ्याने बोललो की साहेब फक्त नदी वाटे येणारं पाणी पाईपलाईन वाटे येतंय, पण जर हातवड भागाला आणि विशेषतः शहरातल्या गावठाण भागाला जर रोज पाणी द्यायचं असेल तर ही योजना पूर्ण झाल्याशिवाय आपण पाणी देऊ शकणार नाही. आणि त्यावेळेस मला तरी आजही आठवतंय की मुख्यमंत्री साहेब स्वतः अधिकाऱ्यांना बोलले सोलापूर हे महत्त्वाचं शहर आहे आणि या शहराला जर 1000 कोटी रुपये खर्चून जर पाण्याचे दिवस कमी होत नसतील तर समतोल पाणी पुरवठ्यासाठी, समतोल म्हणजे काय, समान पाणी पुरवठा सगळ्या भागाला होण्यासाठी 492 कोटी रुपयाची योजना मंजूर करण्याची भूमिका त्यांनी घेतली. सातत्याने मी असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, आम्ही वर्षभर पाईपलाईनसाठी पाठपुरावा करत राहिलो आणि मला माझ्या पक्ष नेतृत्वावरती अभिमान आहे. आणि त्यांनी या 892 कोटीला मंजुरी दिली आणि त्याचं टेंडर सुद्धा निघालं. आज देवेंद्र दादा तू मागे पडो. शहराला रोज पाणी पुरवठा होण्यासाठी जी 892 कोटी रुपयाची योजना मंजूर झाली. तुम्ही आज या सभेला आला. सभेला घरी गेल्यानंतर तुम्हाला घरातले कुटुंब विचारतील की कुठे गेला होता, तर तुम्ही सांगता की भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला गेलो होतो. कोण आलो होतो म्हणून विचारतात तर तुम्ही सांगता रोहिणी आल्या होत्या, आमदार देवेंद्र दादा आला होता. परंतु मी तुम्हाला सांगेन की घरी गेल्यानंतर जबाबदारी मी सांगा की सभेसाठी प्रचारासाठी देवेंद्र दादा आला होता आणि त्यांनी शब्द दिलाय. काय शब्द दिलाय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यपद्धतीवरती त्याचा विश्वास आहे. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या कामाच्या पद्धतीवरती देवेंद्र दादाचा विश्वास आहे. माझ्या भारतीय जनता पार्टीवरती देवेंद्र दादाचा विश्वास आहे. म्हणून मी एक शब्द जबाबदारीने सांगतो की सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा केल्याशिवाय आमदार देवेंद्र मोठे स्वतःचं मत लागायला पुढच्या निवडणुकीला तुमच्या घरी येणार नाही. हा विश्वास, हा जबाबदारीचा शब्द माझ्या माता भगिनींना मी आपल्या या माध्यमातून देतो. मला कळवळ आहे की आमच्या माता भगिनी आज कामाला बाहेर जात असताना पाणी येणार म्हणून काम सोडून घरी थांबावं लागतं आणि हे पाण्याचं प्रश्न निकाली करण्यासाठी मी निश्चित प्रयत्नशील असेल हा विश्वास देतो. शहर गटाचा आमदार म्हणून काम करत असताना आपण पाहिलंय की एका वर्षामध्ये 132 कोटी रुपयाचा भरघोस असा निधी मला मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी दिलेला आहे. आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी हा सन्माननीय नागरिकांच्या समोर जाऊ शकतो कारण का त्याला भक्कम असा निधी देणारा हक्काचा आमदार भेटलेला आहे. आपण जर आकडेवारी काढून बघितली तर ह्या पूर्वीच्या आमदारांना मागच्या 5-10 वर्षात जितकी निधी मिळाली नाही तितकी निधी आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी 1 वर्षात या शहरमध्ये विधानसभेला दिलेला आहे. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात सुद्धा आपला कार्यकर्ता, आपला बूथ प्रमुख, आपला शक्ती केंद्र प्रमुख मागे तितकी निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल हा विश्वास मी आपल्याला या माध्यमातून देतो. सोलापूरचं स्वप्न होतं की सोलापूर शहर हे वस्त्रोद्योगाचं शहर आहे, गुढी कामगारांचं शहर आहे. हा वस्त्रोद्योग, गुढी कामगार अडचणीत येत असताना आमची नवी पिढी ही अभियांत्रिकी शिकत आहे, इंजिनिअरिंगचं काम करत असताना नोकरीसाठी IT कंपनीच्या शोधात नाईलाजाने बाहेर जावं लागतं, आई वडिलांपासून लांब राहावं लागतं. आणि हे कुठे अडचण दूर व्हायची असेल तर सोलापूरला IT कंपनी आली पाहिजे. परंतु IT कंपनी येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तर सोलापूरला विमान सेवा सुरू झाली पाहिजे. आपण बघितलंय की सोलापूरला दुर्दैवाने लाभलेले जे खासदार प्रणिती शिंदे आहेत ते ओपन चॅलेंज करायचे. प्रणिती शिंदेंनी वारंवार चॅलेंज केलं की सोलापूरची विमान सेवा चालू होणं शक्य नाहीये, सोलापूरच्या विमानतळावरून विमान उड्डाण सेवा सुरू होणं शक्य नाहीये. परंतु कामाची गॅरंटी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आहे. आणि आज सोलापूरच्या विमानतळावरून विमान सेवा सुद्धा सुरू झाली. विमान गोव्याला सुरू झालं, विमान मुंबईला सुरू झालं. उद्याच्या काही दिवसात विमान बेंगलोरला जाणार आहे, विमान आपल्या भक्तांना घेऊन तिरुपतीला जाणार आहे.
त्याला पर्याय म्हणून सोलापूर सारखं एक शहर त्यांच्या समोर पर्याय द्यायचा आणि सोलापूर शहराला मोठ्या IT कंपनी आणायची आणि त्याही प्रकल्पाला मंजुरी मुख्यमंत्री साहेबांना दिली आणि मला भारतीय जनता पार्टीवरती विश्वास आहे की येणाऱ्या काळात सोलापूरमध्ये IT कंपनीच्या कामाला देखील प्रत्यक्षात सुरुवात होईल आणि त्या तरुणांना आपल्या घरीच या सोलापूर शहरात रोजगार मिळेल आणि आपल्या आई वडिलांच्या जवळ राहण्याचं पुण्य त्या मुलांना मिळणार आहे ते भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे. आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर आज 8-9 वर्षाचा कालावधी गेलेला आहे, परंतु आठवा की पूर्वी सगळ्या रस्त्यांवरचे दिवे हे पिवळ्या मर्क्युरी लाईटचे असायचे. त्यातनं अनेक मोठा लाखो रुपयाचा आर्थिक बोजा महापालिकेवरती पडायचा, परंतु स्मार्ट सिटी उपक्रमातनं संपूर्ण शहरामध्ये स्मार्ट LED दिवे भारतीय जनता पार्टीने बसवले आणि 50% वरती महापालिकेचं लाईट बिल आणलं. अशा अनेक दिसून येणारे प्रभावी काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेले आहे. सोलापूरच्या पाच चौकात असलेल्या भारतरत्न इंदिरा गांधी स्टेडियमचा विकास असेल, वीर सावरकर जलतरणचा विकास असेल, रेल्वे स्टेशनचा विकास असेल, रंगभवन प्लाझाचा विकास असेल, सिद्धेश्वर मंदिरच्या परिसरात सगळ्या बाजूने झालेला वॉकिंग ट्रॅक व परिसर असेल, ही सगळी कामं भारतीय जनता पार्टीने केलेली आहेत. आपल्या या भागात अक्कलकोट रोडच्या शांती चौकातील आगळ प्लाझा वॉकिंग पार्क जो आहे त्याची व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली. स्वर्गीय विराट मंडळ क्रीडांगण सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीत झालेलं काम आहे. हा कामचं बोलण्यापेक्षा शेजारच्या भावना ऋषी मंडळाचा विकास काम सुद्धा धर्मवीर सुनील भाऊ कामाडी यांच्या नेतृत्वात झालेला आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. या भागातल्या नगरसेवकांनी प्रभावीपणे काम केलेलं आहे. तुम्ही कालच्या निवडणुकीला आमदार म्हणून मला काम करण्याची संधी दिली, निधी वाचून आपलं एकही काम सिद्ध करणार नाही एवढा विश्वास तुम्हाला आपल्या माध्यमातून देतो. या प्रभागातील 4 उमेदवारांना तुम्हाला निवडून आणायचं आहे. कैलासवासी कृष्ण हरी दुसरा असतील, कैलासवासी धर्मवीर सुनील भाऊ कामाडी यांना मतरूपी आशीर्वाद देऊन आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करायचंय. कालच्या निवडणुकीला आपण गाफील राहिलो, आपले 4 पैकी 3 आले आणि एक दुसऱ्या पक्षाचा नगरसेवक आला आणि मग त्यानंतर रोज नागरिकांना अडचणी यायच्या की ह्या तासात हा माझा भाग नाही, हा परिसर माझा नाही किंवा अमुक मत मला पडले नाही. परंतु मी नागरिकांना विनंती करेन की तुम्ही व्यक्ती बघू नका, तुम्ही कमळ बघून मतदान करा. पेटीच्या ज्यावेळेस पेटीचे उघडले जातील भारतीय जनता पार्टीचा लीड जितक्या ताकदीने दिसेल तितक्याच ताकदीने त्या भागामध्ये विकासाचा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल. हा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. आज सगळेजण भारतीय जनता पार्टीचे परिवारातले सदस्य आहेत, बूथ प्रमुख आहेत, शक्ती केंद्र प्रमुख आहेत, काही उमेदवारांच्या परिवारातले लोक आहेत. आपल्याला विनंती करेल की उद्याचे 8 दिवस आपण सगळेजण व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, फेसबुकच्या माध्यमातून असेल, आपण सगळ्यांना संपर्क साधा आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी विनंती करा. आपण घरोघरी प्रचाराला जावा, डोर टू डोर प्रचार करा. जर आपल्यापैकी कोणी बाहेर गावी गेला असेल त्यांना सुद्धा आपण मतदानाला येण्याची विनंती करता. आपल्यापैकी कोणी जर स्थलांतरित दुसरीकडे गेला असेल तर त्या व्यक्तीला आपण या ठिकाणी मतदानाला बोलून घ्या अशी अपेक्षा आपल्याकडे बाळगतो. एक मत या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आपल्याला महत्त्वाचा असतो. त्यामुळं सगळ्या लोकांनी एक दिलाने, एक विचाराने एकत्रित येऊन आपण ह्या प्रभागाच्या 4 उमेदवारांना निवडून द्या अशी आपल्याकडे खात्री आहे. मनोगत व्यक्त करताना तुम्ही बोललात की